नाम गुम जाएगा, चेहरा बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है. हे गाणं ऐकलं की आपल्याला कलाकारांच्या अस्तित्वापेक्षा त्यांची कला किती महान आहे हे समजतं. काळाच्या ओघात कलाकार मरतात, पण कला अमर राहते. आज आपण कला विश्वातल्या अशा एका व्यक्तीबद्दल ऐकणार आहोत, ज्याच्या अस्तित्वाचा केवळ एकच पुरावा शिल्लक आहे. कोणीतरी असं होतं ज्यांना त्यांचं अस्तित्व मिटवण्याचा, त्यांच्या कलाकृती संपवण्याचा प्रयत्न केला. कलाकारांचे शत्रू अनेक असतात, पण त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसून टाकायची इच्छा एखाद्याला का व्हावी? पंजाबमधले एक असेच कवी ज्यांचं काव्य आज बॉलिवूडच्या सिनेमात गाण्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं, पण ऑफिशियली बघायला गेलं तर त्यांच्या गाण्याचा केवळ एकच पुरावा आहे. ते कवी आहेत शिवकुमार बटालवी. शिवकुमार बटालवी यांचा जन्म 23 जुलै 1936चा. त्यांचं गाव सियालकोट, जे त्या काळच्या पंजाबमध्ये तर आता पाकिस्तानात आहे. शिव यांचे वडील तहसीलदार होते, पण शिव कवी आणि कसे काय झाले हे त्यांना कळलं नाही. देशाची फाळणी झाली तेव्हा शिव भारतात आले. इथे आल्यानंतर त्यांचं कुटुंब गुरुदासपूरला स्थायिक झालं. कवी बनणं हे शिव यांच्या नशिबात होतं. लहानपणापासून त्यांना नदी, झाडं, संगीताच्या सानिध्यात राहायला आवडायचं. त्यांना आपलं अंतरंग तिथे सापडलं. सियालकोटमध्ये जन्माला आलेले शिव गुरुदासपूर, बटाला, कादियान, बैजनाथ मार्गे नाभा इथे पोहोचले. पण बटाला नावावरून त्यांनी आपल्या नावापुढे बटालवी जोडून घेतलं आणि त्याच त्यांचं आडनाव बनलं. बटालवी हे पंजाबी भाषेतले एक प्रसिद्ध कवी, जे त्यांच्या रोमॅन्टिक कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. अशा कविता ज्या भावभावनांनी ओतप्रोत आहेत. प्रेम, करुणा, विरह आणि प्रियकराच्या वेदनांचं सुंदर चित्रण करणाऱ्या या कविता. शिवकुमार बटालवी असे कवी आहेत ज्यांनी अल्पावधीतच इतकी प्रसिद्धी मिळवली की भारतातल्या प्रत्येक तरुणाच्या छातीत त्यांची गाणी धडधडतात. त्यांच्या गाण्यांमध्ये विरहाची वेदना इतकी तीव्र होती की त्या काळातल्या प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम यांनी त्याला विरह कविताचा सुलतान असं नाव दिलं. त्यांच्या वडिलांना त्यांचा हा कवितेचा छंद कधीच समजला नाही. त्यांना बाहेर शिकवण्यासाठी गावापासून दूर पाठवण्यात आलं आणि याचंच दुःख त्यांच्या मनात सदैव राहिलं की त्यांना त्यांच्या मुळापासून उखडून दूर केलंय. त्यांचं मन सगळ्या गावाच्या मातीशी जोडलेलं असल्यामुळे गावातनं बाहेर गेलेले शिवकुमार म्हणजे जिवंतपणी फिरणारं प्रेत आहेत असं म्हटलं जायचं. कॉलेजचं शिक्षण त्यांनी 2 वर्षात सोडून दिलं. पुढे इंजिनिअरिंग कॉलेजचंही शिक्षण अर्धवट सोडलं. शिवकुमार यांनी आयुष्यात काहीतरी चांगलं करावं या भावनेने वडिलांनी त्यांना गावातनं दूर पाठवलं, पण त्यांच्या मनात असलेलं कवितेचं बीज मात्र वृक्षात रूपांतरित होतं. शिवकुमार तरुण वयात असताना त्यांना गावातल्या एका मुलीवर त्यांचं प्रेम जडलं. तिचं नाव मैना असं होतं. तिला शोधत शोधत ते गावागावात फिरायचे. त्या मुलीच्या भावाशी त्यांनी मैत्री केली, पण त्याला भेटायच्या बहाण्याने ते तिला गावात भेटायला जायचे. पुढे मैना दुर्धर आजाराने ग्रासली आणि तिने जगाचा निरोप घेतला. तिच्याच आठवणीत शिवकुमार यांनी मैना नावाची कविता लिहिली. जाहिरातीच्या स्वरूपात शीर्षक देऊन एक कविता त्यांनी लिहिली, जी पुढे अजरामर झाली. हे त्यांनी एक गाणं जाहिरातींनी प्रेरित होऊन लिहिलेलं होतं, पण आपल्या हरवलेल्या प्रेयसीसाठी जाहिरात म्हणून लिहिलेलं हे गाणं चित्रपटांमध्ये पोहोचलं तेव्हा इतकं गाजलं की प्रत्येकाला आपणच खरोखर आपल्या प्रेयसीला शोधतोय का असं वाटायला लागलेलं. शिवकुमार बटालवी म्हणजे पंजाबचा तो कवी ज्याची गाणी हिंदीत नसतानाही खूप गाजली. तुम्ही त्यांची गाणी 100% ऐकली असणार आहेत. उडता पंजाब सिनेमामध्ये आलिया भट्ट आणि दिलजीत दोसांझ यांनी एक कुडी जिदा नाम मोहब्बत गुम है हे गाणं गायलं होतं, जे खरं तर शिवकुमार बटालवी यांचं आहे. एका हार्टब्रेक मधून बटालवी वाचले, पण हे पंजाबी कवी आणि कादंबरीकार गुरबख्श सिंग यांच्या मुलीच्याही प्रेमात पडले. मात्र दोघांची जात वेगळी होती. हा जातीभेद असल्यामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही आणि त्या मुलीला एका ब्रिटिश नागरिकाशी लग्न करायला लागलं. अनुसूया त्यांना सोडून गेली आणि जेव्हा त्यांनी तिच्या पहिल्या मुलाच्या जन्माची बातमी ऐकली तेव्हा माये नी माये एक शिकारा यार बनाए ही कविता लिहिली, जी त्यांची सगळ्यात प्रसिद्ध कविता समजली जाते. शिवकुमार बटालवी यांची भाषा टिपिकल पंजाबी, पण त्यांच्या कवितेत दिसणारे भाव, कवितेतला लहेजा हा पंजाबी सूफी कवींची आठवण करून देतो. पण याचा अर्थ असा नाहीये की त्यांनी इतर साहित्य वाचलं नव्हतं. शिवकुमार बटालवी यांनी उर्दू सहितच रशियन साहित्यही बरंच वाचलेलं होतं. त्यांना शब्दसुमनांचा आशीर्वाद लाभला होता. कुठलाही प्रियकर आपल्या प्रेयसीबद्दल जे काही भाव प्रगट करेल ते अक्षरशः काही क्षणांमध्ये आपल्या कवितेत ते उतरवू शकायचे. त्यांची ही आवड त्यांना व्हेनेझुएलाला घेऊन गेली आणि तिथे त्यांनी लग्न केलं. 1967 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे ते सगळ्यात तरुण कवी ठरले. एक कुडी जिदा नाम मोहब्बत हे एक गाणं नाहीये, त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी अशी अनेक गाणी लिहिली जी आजही सगळ्यांच्या तोंडात बसली. राहत फतेह अली खान यांनी गायलेलं आज दिन चढेया हे गाणं ही बटालवी यांचंच आहे. की पुछते हाल फकीर नदा सदा नदियो बिछडे नीर हे गाणंही आज 50 वर्षांनंतरही लोकांच्या मनातनं गायब झालं नाही. पंजाबी भाषेतलं हे गाणं मागच्या अनेक दशकांपासून लोकांच्या स्मरणात आहे. हे गाणं कुठे वापरलंय याचाही एक सुंदर रेफरन्स.
तुम्ही डंकी सिनेमा पाहिलात का? त्यात विकी कौशलचं पात्र आपल्या दूर देशातल्या प्रेयसीशी बोलायचा प्रयत्न करत असतं. जेव्हा त्याला कळतं की आपली प्रेयसी या जगात नाहीये, तेव्हा शेवटी हारून, खचून स्वतःचा जीव द्यायचा तो निर्णय घेतो. स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत असतो, तेव्हा बॅकग्राऊंडला हेच गाणं वाजत असतं. विकीचा हा सीन प्रेक्षकांच्या अंगावर येतो, त्याचं महत्त्वाचं कारण शिवकुमार बटालवी यांचं हे गाणं. तो काळ असा होता जेव्हा डावी आणि उजवी विचारसरणी दोन्ही आपली मुळं रोवत होती. रामायण, महाभारत ऐकायची आवड असलेल्या बटालवी यांचं काम न आवडणारे किंबहुना त्यांचा जाहीर तिरस्कार करणारे अनेक होते, ज्यांची त्यांनाही कल्पना होती. पण त्यांच्या विरोधात एक मोठा बेत आखला जातोय याची कल्पना त्यांना नव्हती. TFI पोस्ट यामध्ये लिहिलेल्या माहितीनुसार काही सूडो डाव्या विचारवंतांनी इतर लेखक कवींचे विचार लोकांपर्यंत पोहोचू नयेत यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या. आपला हेतू साधण्यासाठी त्यांनी बटालिया यांच्या कलाकृती निर्लज्जपणे जाळून टाकल्या असं यामध्ये म्हटलंय. बटालियांचं विपुल कार्य डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या डोळ्यात खुपत होतं. एखाद्या कलाकाराचं काम लोकांना न आवडणं, त्याच्यावर टीका करणं ही खरं तर चांगली गोष्ट आहे. पण शिवकुमार बटालियांच्या बाबतीत प्रकरण वेगळं आहे. साहित्य क्षेत्रातलं त्यांचं काम पुसून टाकण्यापर्यंत या डाव्या विचारवंतांची मजल गेली असं हे आर्टिकल म्हणतं. बटालियांच्या विरोधात असलेल्या डाव्या वर्गाने त्यांच्या सगळ्या साहित्यकृती, त्यांच्या डायऱ्या चोरल्या आणि फक्त चोरल्या नाहीत तर त्यांचं साहित्य जाळून टाकलं. या व्यतिरिक्त शिवकुमार बटालियांनी केलेले रेकॉर्डिंग मिटून जातील याचीही खातरजमा केली. एकाएकी आकाशवाणीतनं त्यांची सगळी गाणी, रेकॉर्डिंग डिलीट झाली आहेत याची तजवीज करण्यात आली. त्यांच्या विचारांमुळे, कामांमुळे नाखुश असलेल्या लोकांनी त्यांचं अस्तित्वच मिटवून टाकायचा प्रयत्न केला असं म्हटलं जातं. आता सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर त्यांची एकमेव रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, ती म्हणजे बीबीसीला दिलेली एक मुलाखत. या मुलाखतीत त्यांनी की पूछ दे ओ हाल हे गाणंही गायलेलं आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेलं त्यांचं हे एकमेव गाणं आहे असं म्हटलं जातं. या सूडो विचारवंतांनी हे निश्चित केलं होतं की बटालवी यांच्या कार्याचा कोणताही मागमूस सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर उरणार नाही. त्यांचं ध्येय हे बटालियांच्या कल्पना, कलाकृती, कविता हे कायमचं बंद करून ठेवायचं होतं आणि त्यामुळेच त्यांनी त्यांचा प्रसार थांबवला. पण जसं सुरुवातीला आपण म्हटलं तसं कला अमर आहे. लोकांच्या मनात जे आहे ते कुठल्याही विचारसरणीचा व्यक्ती काढून टाकू शकत नाही. कलेबद्दल आकर्षण असेल, आदर असेल तर थेट हृदयाशी जोडण्याची ताकद कलेमध्ये असते. त्यामुळे बटालिया यांचं थोडंफार साहित्य जे काही शिल्लक आहे ते आजही लोकांना त्यांची आठवण करून देतं. कलाकार मरतो पण कला जिवंत राहते. शिवकुमार बटालवी यांना त्यांचं खरं प्रेम मिळालं नाही. प्रेमाचं युद्ध ते अनेकदा हारले आणि स्वतःच्या विरहात जगले. त्यांच्या मनात असलेलं दुःख, हृदयात असलेलं हे दर त्यांच्या लेखणीत न उतरायचं. दुःखात आकंठ बुडालेल्या शिवकुमार यांनी केवळ 36 वर्षांचं आयुष्य पाहिलं. शिवकुमार बटालिया त्यांची वेदना कमी करण्यासाठी दारूच्या नशेत असायचे असंही म्हटलं जातं. आपल्या कालखंडात पंजाबी साहित्यात आपला ठसा उमटवलेल्या शिवकुमार बटालिया यांच्यावर लवकरच एक बायोपिक सुद्धा बनतोय. हनीत रेहान आणि दिग्दर्शक अभिषेक चौबे यांच्या फिल्म कंपनीच्या माध्यमातून बटालिया यांचं आयुष्य मोठ्या पडद्यावर आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अशी आहे शिवकुमार बटालिया यांची गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगावबत्ती चॅनलला सबस्क्राईब करा.